नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला रिव्हिजनचा टॉपिक आहे केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ. आपण नेहमी संसद किंवा राज्य विधिमंडळ या टॉपिकवर जास्त भर देतो आणि हे जे किरकोळ टॉपिक्स असतात पण महत्त्वाचे, जसं की केंद्रीय मंत्रिमंडळ व राज्य मंत्रिमंडळ याकडे लक्ष द्यायचं राहून जातं. म्हणून आपण या टॉपिक्सवर सुद्धा प्रश्न कव्हर केलेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची उत्तरे कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे आणि तिथे मी डेली क्वेश्चन्स टाकत असते. तुम्हाला जर आणखी प्रश्न प्रॅक्टिस करायचे असतील तर तुम्ही ते प्रश्नसुद्धा प्रॅक्टिस करू शकता. प्रश्न क्रमांक 1. पंतप्रधानासहित मंत्रिमंडळाची एकूण सदस्य संख्या किती असते? आणि आपले ऑप्शन आहे लोकसभेतील सदस्यांच्या 15%, 2. राज्यसभेतील सदस्यांच्या 15%, 3. लोकसभेतील सदस्यांच्या 25% आणि 4. राज्यसभेतील सदस्यांच्या 25%. आणि आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच लोकसभेतील सदस्यांच्या 15% ही पंतप्रधान व मंत्रिमंडळाची एकूण सदस्य संख्या असते. प्रश्न क्रमांक 2. पंतप्रधानाचे मंत्रिमंडळ संयुक्तरित्या कोणाला उत्तरदायी असते? आणि आपले ऑप्शन आहे 1. राज्यसभा, 2. लोकसभा, 3. पंतप्रधान आणि 4. राष्ट्रपती. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकसभा. कारण लोकसभेमध्ये लोकांनी प्रत्यक्ष निवडून दिलेले उमेदवार हे कामकाज पाहत असतात. म्हणूनच पंतप्रधानाचे मंत्रिमंडळ संयुक्तरित्या हे लोकसभेला उत्तरदायी असते. प्रश्न क्रमांक 3. खालील विधानांचा विचार करा. विधान अ. राष्ट्रपतीची खात्री पटणे याचा अर्थ राष्ट्रपतीची वैयक्तिक खात्री पटणे असा होतो. आणि विधान ब. राष्ट्रपतीची खात्री पटणे याचा अर्थ मंत्रिमंडळाची खात्री पटणे असा होतो. आणि आपले ऑप्शन आहे 1. फक्त अ बरोबर, 2. फक्त ब बरोबर, 3. अ व ब बरोबर आणि 4. अ व ब चूक. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब बरोबर. म्हणजेच राष्ट्रपतीची खात्री पटणे याचा अर्थ मंत्रिमंडळाची खात्री पटणे असा होतो. आणि आपलं विधान ब बरोबर आहे, म्हणजेच आपोआप आपलं विधान अ चुकीचं ठरतं. प्रश्न क्रमांक 4. खालील विधानांचा विचार करा. विधान अ. लोकसभा किंवा राज्यसभा यांचे सदस्यच मंत्रिपदी नियुक्त केले जातात. विधान ब. दोन्ही गृहाचा सदस्य नसलेला व्यक्तीही मंत्रिपदी नियुक्त करता येतो. आणि विधान क. पुढील 4 महिन्यात तो संसदेच्या एका गृहाचा सदस्य बनणे अगत्याचे असते. आणि आपले ऑप्शन आहे 1. अ व ब बरोबर, 2. ब व क बरोबर, 3. अ व क बरोबर आणि 4. अ ब क तिन्ही बरोबर. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ व ब बरोबर. म्हणजेच लोकसभा किंवा राज्यसभा यांचे सदस्यच मंत्रिपदी नियुक्त केले जातात. हे विधान बरोबर आहे. विधान ब आहे की दोन्ही गृहाचा सदस्य नसलेला व्यक्तीही मंत्रिपदी नियुक्त करता येतो. हे विधान बरोबर आहे. आणि विधान क आहे की पुढील 4 महिन्यात तो संसदेच्या एका गृहाचा सदस्य बनणे अगत्याचे असते. तर हे विधान चूक आहे, कारण पुढील 6 महिन्यात तो संसदेच्या एका गृहाचा सदस्य बनणे अगत्याचे असते. प्रश्न क्रमांक 5. खालील विधानांचा विचार करा. विधान अ. संसदेच्या एका गृहाचा सदस्य दुसऱ्या गृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकतो. आणि विधान ब. संसदेच्या एका गृहाचा सदस्य दुसऱ्या गृहाच्या मतदानात भाग घेऊ शकतो. आणि आपले ऑप्शन आहे 1. अ व ब बरोबर, 2. अ व ब चूक, 3. फक्त अ बरोबर आणि 4. फक्त ब बरोबर. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त अ बरोबर. म्हणजेच संसदेच्या एका गृहाचा सदस्य हा दुसऱ्या गृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकतो. आणि आपलं विधान ब आहे की संसदेच्या एका गृहाचा सदस्य हा दुसऱ्या गृहाच्या मतदानात भाग घेऊ शकतो. तर हे विधान चूक आहे, कारण तो दुसऱ्या गृहाच्या मतदानात भाग घेऊ शकत नाही, पण तो कामकाजात भाग घेऊ शकतो. प्रश्न क्रमांक 6. खालील विधानांचा विचार करा. विधान अ. मंत्रिमंडळ एकत्र तरतात व एकत्र बुडतात. आणि विधान ब. जेव्हा लोकसभा मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत करते तेव्हा मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो. आणि आपले ऑप्शन आहे 1. फक्त अ बरोबर, 2. फक्त ब बरोबर, 3. अ व ब बरोबर आणि 4. अ व ब चूक.
आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ व ब बरोबर. म्हणजेच मंत्रिमंडळ एकत्र तरतात व एकत्र बुडतात हे विधान बरोबर आहे. आणि आपलं विधान ब आहे की लोकसभेमध्ये मंत्रिमंडळाविरुद्ध जेव्हा अविश्वासाचा ठराव संमत केला जातो तेव्हा मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो. तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7 खालील विधानांचा विचार करा. विधान अ मंत्रिमंडळाचे निर्णय इतर मंत्र्यांवर बंधनकारक असतात. आणि विधान ब मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे समर्थन करणे मंत्रिमंडळावर अगत्याचे नसते. आणि आपले ऑप्शन आहे 1 फक्त अ बरोबर, 2 फक्त ब बरोबर, 3 अ व ब बरोबर आणि 4 अ व ब चूक. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ बरोबर. म्हणजेच मंत्रिमंडळाचे निर्णय इतर मंत्र्यांवर बंधनकारक असतात हे विधान बरोबर आहे. आणि आपलं विधान ब आहे की मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे समर्थन केलेच पाहिजे असे मंत्र्यांवर अगत्याचे नसते. तर हे विधान चूक आहे. कारण मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे समर्थन करणे, त्याची बाजू घेणे हे मंत्र्यांवर अगत्याचे असते. आणि तसेच असे जर मंत्र्याने केले नाही तर तो स्वतःचा राजीनामा सुद्धा देऊ शकतो किंवा त्यांना जर मंत्रिमंडळाचे निर्णय किंवा मतं पटले नाही तर मंत्री राजीनामा सुद्धा देऊ शकतात. प्रश्न क्रमांक 8 खालील विधानांचा विचार करा. विधान अ ब्रिटनमध्ये सार्वजनिक कृतीसाठीच्या राजाच्या प्रत्येक आदेशावर मंत्र्याची प्रतिस्वाक्षरी आवश्यक नसते. आणि विधान ब भारतामध्ये सार्वजनिक कृतीसाठीच्या राष्ट्रपतींच्या प्रत्येक आदेशावर मंत्र्यांची प्रतिस्वाक्षरी आवश्यक असते. आणि आपले ऑप्शन आहे 1 फक्त अ बरोबर, 2 फक्त ब बरोबर, 3 अ व ब बरोबर आणि 4 अ व ब चूक. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ व ब चूक. म्हणजेच ब्रिटनमध्ये सार्वजनिक कृतीसाठीच्या राजाच्या प्रत्येक आदेशावर मंत्र्यांची प्रतिस्वाक्षरी आवश्यक असते. आणि भारतामध्ये सार्वजनिक कृतीसाठीच्या राष्ट्रपतीच्या प्रत्येक आदेशावर मंत्र्यांची प्रतिस्वाक्षरी आवश्यक नसते. प्रश्न क्रमांक 9 खालील विधानांचा विचार करा. विधान अ मंत्रिमंडळामध्ये 60 ते 70 मंत्र्यांचा समावेश असतो. आणि विधान ब कॅबिनेटमध्ये 15 ते 20 मंत्र्यांचा समावेश असतो. आणि आपले ऑप्शन आहे 1 फक्त अ बरोबर, 2 फक्त ब बरोबर, 3 अ व ब बरोबर आणि 4 अ व ब चूक. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ व ब बरोबर. म्हणजेच मंत्रिमंडळामध्ये 60 ते 70 मंत्र्यांचा समावेश असतो आणि कॅबिनेटमध्ये 15 ते 20 जणांचा समावेश असतो. प्रश्न क्रमांक 10 खालील विधानांचा विचार करा. विधान अ कॅबिनेट मंत्रिमंडळाचे अधिकार प्रत्यक्षात वापरतात. आणि विधान ब कॅबिनेट राष्ट्रपतीला सल्ला देतात व असा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतो. आणि आपले ऑप्शन आहे 1 फक्त अ बरोबर, 2 फक्त ब बरोबर, 3 अ व ब बरोबर आणि 4 अ व ब चूक. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ बरोबर. म्हणजेच कॅबिनेट मंत्रिमंडळाचे अधिकार प्रत्यक्षात वापरतात. आणि विधान ब आहे की कॅबिनेट राष्ट्रपतीला सल्ला देतात व असा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतो. तर हे विधान चूक आहे. कारण कॅबिनेटने दिलेला सल्ला हा राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो. प्रश्न क्रमांक 11 खालील विधानांचा विचार करा. विधान अ किचन कॅबिनेटमध्ये फक्त कॅबिनेटमधील मंत्र्यांचा समावेश होतो. आणि विधान ब किचन कॅबिनेटमध्ये बाह्य व्यक्तींचा सुद्धा समावेश असू शकतो. आणि आपले ऑप्शन आहे 1 फक्त अ बरोबर, 2 फक्त ब बरोबर, 3 अ व ब बरोबर आणि 4 अ व ब चूक. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब बरोबर. म्हणजेच किचन कॅबिनेटमध्ये बाह्य व्यक्तीचा सुद्धा समावेश असू शकतो. म्हणजेच आपलं विधान अ होतं की किचन कॅबिनेटमध्ये फक्त कॅबिनेटमधील मंत्र्यांचा समावेश होतो. तर हे विधान चूक आहे कारण त्यामध्ये बाह्य व्यक्तींचा समावेश सुद्धा असू शकतो. या प्रश्नापासून आपले राज्य मंत्रिमंडळावरील प्रश्न सुरू होतात. आणि जे केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ या दोन टॉपिकमध्ये जे अगदीच कॉमन प्रश्न आहेत ते घेतले नाही आहेत. पण जे वेगळे प्रश्न आहेत ते आपण इकडे राज्य मंत्रिमंडळामध्ये घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 12 खालील विधानांचा विचार करा. विधान अ एखादी बाब राज्यपालाच्या विवेकाधिकारात येते किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालाचा निर्णय अंतिम असतो. आणि विधान ब मंत्र्यांनी राज्यपालाला दिलेल्या सल्ल्याबद्दल न्यायालयात चौकशी होऊ शकत नाही. आणि आपले ऑप्शन आहे 1 फक्त अ बरोबर,
2 फक्त ब बरोबर, 3 अ व ब बरोबर आणि 4 अ व ब चूक. कधी कधी असं होतं ना की आपल्याला कळत नाही की हा प्रश्न कुठून आलाय. त्यासाठी सुद्धा आपल्याला टॉपिक वाईज रिव्हिजन खूप आवश्यक असते. आणि हे प्रश्न असे आहेत, आपल्यासोबत प्रॉब्लेम हा होतो की आपण संसद किंवा केंद्रीय विधिमंडळ किंवा राज्य विधिमंडळ, संसद आणि राज्य विधिमंडळ याचे आपण रिव्हिजन करतो. पण हे जे केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ हे टॉपिक्स आपले रिवाईज करायचे राहून जातात आणि त्यामुळे सुद्धा कधी कधी प्रश्नांमध्ये खूप कन्फ्युजन होतं. म्हणून आपण या टॉपिकवरचे प्रश्न सुद्धा एक जाणीवपूर्वक घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ व ब बरोबर. म्हणजेच एखादी बाब राज्यपालाच्या विवेकाधिकारात येते किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालाचा निर्णय अंतिम असतो, हे विधान बरोबर आहे. आणि विधान ब आहे की मंत्र्यांनी राज्यपालाला दिलेल्या सल्ल्याबद्दल न्यायालयात चौकशी होऊ शकत नाही, हे विधान सुद्धा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13 खालील विधानांचा विचार करा. विधान अ, मुख्यमंत्र्यांसहित मंत्रिमंडळाची सदस्य संख्या विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% असते. आणि विधान ब की मुख्यमंत्र्यांसहित राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या 15 पेक्षा कमी असता कामा नये. आणि आपले ऑप्शन आहे 1 अ बरोबर, 2 फक्त ब बरोबर, 3 अ व ब बरोबर आणि 4 अ व ब चूक. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ बरोबर. म्हणजेच मुख्यमंत्र्यांसहित मंत्रिमंडळाची सदस्य संख्या विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% असते, जे आपण एक केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये हा प्रश्न घेतलाय. आणि त्यानंतर विधान ब की मुख्यमंत्र्यांसहित राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या ही 15 पेक्षा कमी असता कामा नये, तर हे विधान चूक आहे. कारण तिथे 15च्या ऐवजी 12 पाहिजे, म्हणजे ते 12 पेक्षा कमी असता कामा नये. प्रश्न क्रमांक 14 खालील विधानांचा विचार करा. विधान अ, राज्याचे मंत्रिमंडळ संयुक्तपणे विधानसभेला उत्तरदायी असते. आणि विधान ब, विधानसभा मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत करते, त्यावेळी सर्व मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो. आणि आपले ऑप्शन आहे 1 फक्त अ बरोबर, 2 फक्त ब बरोबर, 3 अ व ब बरोबर आणि 4 अ व ब चूक. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ व ब बरोबर. म्हणजेच राज्याचे मंत्रिमंडळ संयुक्तपणे विधानसभेला उत्तरदायी असते, आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये बघितलंय. त्यानंतर विधानसभा मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत करते, त्यावेळी सर्व मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो. हा सेम क्वेश्चन आपण केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बघितलेला आहे. म्हणून एक कंपॅरिझन म्हणून तुम्हाला कळेल की केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ यांचे थोडेफार का होईना कामं सेम असतात किंवा यांचे आपण आन्सर टॅकल करायला आपल्याला खूप इझी जाऊ शकते. म्हणून एक कंपॅरिझन क्वेश्चन दिलेला आहे. तुम्ही पण अशीच कंपॅरिझन करा. आणि म्हणून आपण टॉपिक सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ हे टॉपिक सोबत घेतलेलं, म्हणजे तुम्हाला एक रिमेंबर करायला आणि लक्षात ठेवायला सोपं जाईल. प्रश्न क्रमांक 15 केंद्रीय मंत्र्यांची लोकसभेतील संयुक्त व वैयक्तिक जबाबदारी कोणत्या कलमाने दर्शविली जाते. आणि आपले ऑप्शन आहे 1 कलम 73, 2 कलम 74, 3 कलम 75 आणि 4 कलम 76. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलम 75. आणि बदलत्या पेपर पॅटर्ननुसार आपल्याला काही बाबतीत काही कलमा लक्षात ठेवणं गरजेचे आहेत. आता कॉन्स्टिट्यूशनमधल्या सगळ्या कलमा तर आपण काही लक्षात ठेवू शकत नाही, पण ज्या महत्त्वाच्या आहेत, ज्या मंत्रिमंडळ दर्शवतात किंवा पंतप्रधान, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती यांच्या कामकाज किंवा यांच्या नियुक्ती यांच्याबद्दलच्या ज्या काही महत्त्वाच्या कलमा आहेत आणि जे प्रश्न आपण घेतलेले आहेत कलमांसंदर्भात, ते तुम्ही लक्षात ठेवले तरी तेवढं जरी केलं तरी होऊन जाईल. प्रश्न क्रमांक 16 राज्यमंत्र्यांची विधानसभेप्रती संयुक्त व वैयक्तिक जबाबदारी कोणत्या कलमाने दर्शविली जाते. आणि आपले ऑप्शन आहे 1 कलम 161, 2 कलम 162, 3 कलम 163 आणि 4 कलम 164. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कलम 164. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला कळेल की नेक्स्ट रिव्हिजनचा व्हिडिओ कधी अपलोड केला. अँड स्टे ट्यून विथ मी.